Hello student, good morning. Me Nate madam. Student, we will see the activities number 14 in science 2 of bridge course. Bridge course मधल्या science 2 ची 14वी ऍक्टिव्हिटी आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. 14वी आणि 15वी सुद्धा. आता इथे पहिला क्वेश्चन पाहूया. On which thing the favorable and unfavorable effects are seen because of climate? What needs to be done to reduce these effects? क्लायमेट जो आहे ह्या क्लायमेटचा कोणकोणत्या घटकांवरती फेवरेबल आणि अनफेवरेबल परिणाम होतो, हा परिणाम कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे क्लायमेट असतं ह्या क्लायमेटचा कशावर परिणाम होतो. तर क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ. ह्या क्लायमेटचा आपल्या दैनंदिन जीवनावर खूप परिणाम होतो. It influence our basic needs like food, clothing and shelter as well as occupation. या क्लायमेटचा आपण आपल्या आजूबाजूला जे क्लायमेट असतं ह्या क्लायमेटवरून चा परिणाम आपल्या अन्नावर होतो. म्हणजे जसं क्लायमेट असतं त्या पद्धतीने तिथं अन्न पिकवलं जातं. त्या क्षेत्रामध्ये उष्णकटिबंध असेल तर उष्णतेला तोंड देणाऱ्या वनस्पतीची लागवड केली जाते. थंड प्रदेशामध्ये क्लायमेटला तोंड देणाऱ्या वनस्पतींची लागवड केली जाते. म्हणजे अन्न त्या पद्धतीने ते शिजवलं जाते. ज्या ठिकाणी खूपच पाऊस असतो तिथं त्या ठिकाणी जास्त पाण्यावरच्या वनस्पती घेतल्या जातात. ज्या ठिकाणी कमी पाऊस असतो तिथे कमी पाणी लागणाऱ्या वनस्पती घेतल्या जातात. म्हणजे अन्नावरती त्या क्लायमेटचा परिणाम होत असतो. त्याचबरोबर क्लॉथिंग, आपण क्लॉथिंग कसं करतो, खूप थंड प्रदेशामध्ये लोकरीचे क्लॉथिंग तिथे असतात. जिथं उष्ण प्रदेश असतात तिथे कॉटनचे क्लॉथिंग असतं. म्हणजे अशा पद्धतीने क्लायमेटवरती आपले क्लॉथिंग कपडे सुद्धा अवलंबून असतात. त्यानंतर निवाराचं पण तसं असतं. आपण ज्या क्लायमेटमध्ये राहतो त्याला सोयीस्कर असं आपण घर बांधत असतो आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या व्यवसायांवर होत असतो. जसा प्रदेश असेल, जसं क्लायमेट असेल त्या पद्धतीचे तिथे व्यवसाय घेतले जातात. तर हा परिणाम कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे क्लायमेटचा जो आपल्यावरती परिणाम होत असतो जीवनावरती, तर वाईट परिणाम होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. व्हेरियस क्लायमेट फॅक्टर लाईक डायरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर एक्सेट्रा. त्याचबरोबर बघा की खूप वारा वाहतो तर वाऱ्याची दिशा, नंतर तापमान त्या क्लायमेटचं, नंतर वातावरणाचं प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट जो होत असतो त्यानुसार हे सगळं कन्सिडर करून ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ रनवेज, ह्यूज ब्रिज अँड स्काय स्क्रॅपर्स, म्हणजे आपण जी बांधकामं करतो हे बांधकामं करत असताना ह्या सगळ्यांचा काय करायला पाहिजे, कन्सिडर करायला पाहिजे ह्या गोष्टी, किंवा केल्या पाहिजे. तरच त्याचा परिणाम काय होईल, आपल्याला चांगला होईल. नाऊ सी द सेकंड क्वेश्चन. आता इथे तुम्हाला विचारलं एक्सप्लेन द डिफरन्सेस क्लायमेट अँड वेदर. आता आपण बऱ्याचदा क्लायमेट, वेदर हे दोन्ही शब्द समानार्थी वापरतो, पण हे दोन शब्द तसे त्या दृष्टीने समानार्थी घ्यायला नाही आहेत. तर क्लायमेट म्हणजे काय आणि वेदर म्हणजे काय फरक आहे दोघांमध्ये. आपण बऱ्याचदा म्हणतो की आज क्लायमेट असं आहे, आज वेदर असं आहे. तर दोघांमधला फरक काय स्पष्ट करायला आपल्याला सांगितला आहे. तर तो बघा काय फरक आहे. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली, वेदर मे बी चेंज डेली. बघा क्लायमेट जे असतं ते चेंज होत नाही आणि वेदर चेंज होतं. म्हणजे याचा अर्थ काय होतं, आता समजा आपण इंडियामध्ये राहतो, तर इंडिया कसं आहे, भारत कसा आहे, तर उष्ण प्रदेशाचा आहे. आणि भारतामध्ये सुद्धा बघा काश्मीर कसं आहे, थंड प्रदेश आहे. आणि इकडे विदर्भाकडे कसं क्लायमेट आहे, तर उष्ण क्लायमेट आहे. तर विदर्भामध्ये कधी बर्फ पडेल का, तर नाही. किंवा राजस्थानामध्ये जे उष्ण आहे तिथं बर्फ पडेल का कधी, तर नाही. त्याचबरोबर काश्मीरमध्ये वगैरे विदर्भासारखं एवढं टेम्परेचर वाढेल का, तर नाही. मग याला क्लायमेट म्हणतात. की काश्मीर हा थंडच असतो, तिथे बर्फच पडतो. आणि विदर्भ जर बघितला तर तिथे विदर्भातलं क्लायमेट हे कसं असतं, उष्णच असतं. तर अशा पद्धतीने क्लायमेट म्हणजे काय, तर क्लायमेट हा चेंज होत नाही. विदर्भामधलं उष्ण क्लायमेट उष्णच राहील आणि काश्मीरमधलं क्लायमेट जे आहे ते काय राहणार आहे, बर्फाच्छादितच राहील.
हां, वर्षभरामध्ये त्यांच्यामध्ये थोडा चेंज होत असतो. म्हणजे विदर्भामध्ये पाऊस पडतो, थंडी पण पडते. तर विदर्भामध्ये जरी विदर्भ उष्ण प्रदेश असला तरी तिथे जो चेंज होतो त्या चेंजला वेदर म्हणतात. वेदर मे बी चेंज डेली. म्हणजे विदर्भामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो तर तिथे वेदर काय आहे, मग पावसाळी वातावरण आहे. तर क्लायमेट म्हणजे त्या प्रदेशाचं पूर्णपणे जे हवामान असतं त्याला क्लायमेट म्हणतात. आणि म्हणजे तो कोणता प्रदेश आहे याला क्लायमेट म्हणतात. आणि जो बदल होत असतो हवामानामध्ये त्याला वेदर, म्हणजे बदलणारं जे असतं ते वेदर असतं आणि त्याचं कायमचं जे असतं त्याला क्लायमेट म्हणतात. द क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन रिजन फॉर अ लाँग ड्युरेशन. क्लायमेट हे लाँग ड्युरेशनसाठी काय असतं, कॉन्स्टंट असतं. वेदर मात्र कसं असतं, हे बदलत असतं. आता इथे बघा अँड लार्जर एरिया, आणि हे लार्जर एरियामध्ये क्लायमेट असतं. वेदर इज रिलीज टू स्पेसिफिक लोकेशन अँड स्पेसिफिक टाईम. वेदर कसं असतं की ह्याचा बघा क्लायमेटचा जो एरिया असतो तो लॉंग म्हणजे टाईम पण लॉंग ड्युरेशन असतं आणि एरिया पण. म्हणजे आपण म्हणतो पूर्ण विदर्भ कसं आहे, उष्ण प्रदेश आहे. पूर्ण काश्मीर कसं आहे, बर्फाच्छादित प्रदेश आहे. पण वेदरचं तसं नसतं. वेदरचं ड्युरेशन पण कमी असतं आणि लोकेशन पण कमी असतं. आता समजा इथं आपण पुण्यामध्ये बघितलं तर पुण्यामध्ये पाऊस पडत असतो, परंतु म्हणजे समजा सोमवार पेठेत पाऊस पडत असेल परंतु त्याच वेळेस कोथरूडला पाऊस पडत नसेल. म्हणजे छोट्या ड्युरेशनमध्ये, छोट्या एरियामध्ये तो चेंज होत असतो. म्हणजे संपूर्ण पुणे जरी घेतलं तरी पुण्याच्या पश्चिमेकडे पाऊस पडतोय, पूर्वेकडे पडत नाही आहे. तर ह्याला काय म्हणतात, वेदर म्हणतात. मग हे वेदर आहे. पण पुण्याचं जे क्लायमेट आहे म्हणजे ते सोमवारपेठ असेल किंवा कोथरूड असेल, क्लायमेट ते पुण्याचं कसं असतं, सेम असतं. परंतु वेदर मात्र कसं असतं, बदलत असतं. तर त्याला वेदर म्हणतात. चेंजेस इन क्लायमेट टेक प्लेस स्लोली ओव्हर अ मच लॉंग ड्युरेशन अँड चेंजेस इन द वेदर मे ऑकर फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. आता क्लायमेट कसं होत असतं माहिती आहे का, स्लोली चेंज होत असतं आणि त्याच्यासाठी खूप काळ जावा लागतो. परंतु वेदर मात्र कसं असतं, शॉर्ट पिरियडमध्ये चेंज होत असतं. म्हणजे समजा आत्ता पाऊस पडतोय तर दुपारी ऊन पडलेलं असेल तर त्याला वेदर म्हणतात. त्याला काय म्हणतात, वेदर म्हणतात. पण क्लायमेट मात्र जे आहे ते जर चेंज व्हायचं असेल एखाद्या प्रदेशाचं तर त्याला हजारो वर्ष जावे लागतात. तर म्हणजे एखादा उष्ण प्रदेश असेल तर हजारो वर्षानंतर काहीतरी भौगोलिक बदल झाल्यानंतर तो उष्ण प्रदेश कदाचित कुठे थंड प्रदेशामध्ये काय होऊ शकतो, कन्वर्ट होऊ शकतो. किंवा एखादा थंड प्रदेश खूप हजारो वर्ष गेल्यानंतर त्याचं क्लायमेट हे काही भौगोलिक बदलामुळे चेंज होऊ शकतं. आणि म्हणून तो जो चेंज आहे क्लायमेटचा तो स्लोली असतो. पण वेदरचा चेंज मात्र आज सकाळी पाऊस पडतोय, दुपारी ऊन असेल तर त्याला वेदर असं म्हणतात. तर हा फरक आहे क्लायमेट आणि वेदरमध्ये. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3. हाऊ डज ऑकर सराउंडिंग गेट पोल्युटेड. आता हे पोल्युशनचं तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या आजूबाजूला सराउंडिंग जे आहे ते कसं पोल्युटेड होतं. तर त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. डोमेस्टिक वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, नंतर हॅझार्डस वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, अजूनही बरेच आहेत. त्यात इथे थोडेसे आपण घेतलेले आहेत. तर ह्या अशा पद्धतीने पोल्युशन होत असतं. तर डोमेस्टिक वेस्ट म्हणजे फूड, म्हणजे अन्नपदार्थ खराब झालेले, नंतर पेपर, प्लास्टिक, ग्लास, शीट्स, मेटल्स असले सगळे टाकाऊ पदार्थ, दुरुस्त नादुरुस्त झालेले सगळे खराब झालेले पदार्थ आपण फेकून देतो आणि ते डोमेस्टिक कचऱ्यामध्ये येतात. इंडस्ट्रियलमध्ये केमिकल्स, पिगमेंट, स्लज, ॲश, मेटल्स. याच्यामध्ये बघा केमिकल जनरेटेड इन व्हेरियस इंडस्ट्रियल रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स, एक्सप्लोजिव्ह, इन्फेक्शियस मटेरियल, म्हणजे काही इंडस्ट्रीजमधून जे केमिकल जनरेट होतात त्याच्यातून काही रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल बाहेर पडतं, काही स्फोटकं बाहेर पडतात, काही इन्फेक्शन होणारे मटेरियल बाहेर पडत असतं. नंतर इलेक्ट्रॉनिक वेस्ट, आपले नादुरुस्त झालेले टी व्ही सेट्स असतील, सेल फोन्स असतील, म्युझिक सिस्टीम्स, कॉम्प्युटर, हे सगळे जे वस्तू आहेत हे आपण फेकून देतो. आणि त्यांचे पार्ट्ससुद्धा, म्हणजे चार्जर असेल किंवा त्यांचे इतर पार्ट्स असतात, हे सगळे आपण फेकून देतो. आणि हे सगळं कशामध्ये येतं, कचऱ्यामध्ये येतं. तर हे असे आणि अनेक बाकीचे काही कचरा आपल्या आजूबाजूला आपण पाहत असतो. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. इथं तुम्हाला 2 चित्र दाखवलेली आहेत. प्रश्न विचारला, व्हॉट एक्झॅक्टली इज द डिफरन्स बिटवीन द फॉलोइंग पिक्चर A and B. व्हॉट नीड्स टू बी डन
टू मेंटेन द पिक्चर बी. आता ह्या पिक्चर ए आणि बी मध्ये काय फरक आहे आणि हे असं होण्यासाठी मेंटेन करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर इथं आपल्याला बघा फुटपाथवरती सगळा कचरा पडलेला दिसतोय आणि ह्या चित्रामध्ये आपल्याला क्लीन आणि नीट सगळा रस्ता दिसतोय. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन फरक दिसतात. आता हे असं होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे असं राहायला पाहिजे आपली सिटी म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर असा जो कचरा आपण इकडे टाकतो तसा कचरा आपण इकडे न टाकता तो डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे. फुटपाथवर किंवा कुठे आपण टाकता कामा नये, तसं केलं पाहिजे. तर बघा इन पिक्चर ए मेनी वेस्ट मटेरियल आर जनरेटेड थ्रू द व्हेरियस डेली ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर स्प्रेड थ्रू आउट ऑन द फुटपाथ. आपल्या ज्या डेली युजेसमध्ये जो वेस्टेज आहे, कचरा आहे, तो आपण सगळा गार्बेज इथे टाकलेला दिसतो ए मध्ये. आणि बी मध्ये देअर इज अ व्हेरी क्लीन अँड नीट फुटपाथ सीन इन पिक्चर. या पिक्चरमध्ये आपल्याला अतिशय स्वच्छ असा फुटपाथ दिसतो. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला की हे असं होण्यासाठी काय केलं पाहिजे. वी शुड थ्रो द वेस्ट इन डस्टबिन नॉट ऑन फुटपाथ डेली. आपला रोजचा कचरा जो तो आपण डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे, फुटपाथमध्ये टाकता कामा नये. ओके, नाऊ सी द क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा. हाऊ डू यू कॉन्ट्रीब्यूट टू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट जो असतो, आपला कचरा जो असतो घनकचरा, तर तो आपण कशा पद्धतीने त्याचा व्यवस्थापन करण्यासाठी आपण काय करू शकतो आपण स्वतः वैयक्तिक. तर बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. फॉलोइंग द पहिली गोष्ट म्हणजे फॉलोइंग द 3R मंत्रा. 3R मंत्रा आपण यूज करायला पाहिजे, फॉलो केला पाहिजे. 3R मंत्रा म्हणजे काय, रिड्युसिंग द वेस्ट, रियूज द वेस्ट आणि रिसायकलिंग ऑफ वेस्ट. आपण ह्या 3R आपण केला पाहिजे. वेस्ट रिड्यूस केला पाहिजे, वेस्ट जो आहे टाकाऊ पदार्थ रियूज केला पाहिजे आणि वेस्ट टाकाऊ पदार्थ ज्याचं काय केलं पाहिजे, रिसायकलिंग केलं पाहिजे. नंतर दुसरं, थ्रोईंग प्लास्टिक रॅपर ऑफ चॉकलेट्स, आईस्क्रीम, बिस्किट्स, असे अनेक पदार्थांचे जे आपल्या घरामध्ये आपण वस्तू आणतो त्याचे जे प्लास्टिक रॅपर्स आहेत ते आपण बाहेर कुठेही न टाकता डस्टबिनमध्ये टाकले पाहिजे. अवॉइडिंग लिटरिंग, आपण हे कुठे टाकलं पाहिजे, डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे. तिसरं, अवॉइडिंग द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स इन्स्टेड युझिंग क्लॉथ अँड पेपर बॅग. आपण ज्या प्लास्टिक बॅग यूज करतो त्या प्लास्टिक बॅगच्या ऐवजी आपण कापडी किंवा पेपर बॅग्स यूज करायला शिकलो पाहिजे किंवा केलंच पाहिजे आपण ते. युझिंग बोथ साइड्स ऑफ पेपर फॉर रायटिंग, रियुझिंग ग्रीटिंग कार्ड्स. आपण पेपर जो आहे तो दोन्ही बाजूंनी त्याच्या लिहिण्यासाठी उपयोग केला पाहिजे. नंतर आपण जे ग्रीटिंग कार्ड्स बनवतो, आणखीन काही ज्या आपण वस्तू बनवतो कागदाच्या, तर त्या ग्रीटिंग कार्ड सारख्या ज्या वस्तू आहेत त्यांचं रियूज केला पाहिजे आपण, म्हणजे ते कचऱ्यात न टाकता त्याचं रियूज केलं पाहिजे. नंतर बघा, अवॉइडिंग यूज ऑफ टिश्यू पेपर अँड प्रिफरिंग टू यूज वन ओन हँडकरचिप्स. आपण टिश्यू पेपरचा वापर न करता स्वतःचा रुमाल वापरला पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये टिश्यू पेपर कुठे वापरत होतो, आपण रुमालच वापरत होतो. तर पुन्हा आपण रुमाल वापरले पाहिजे, टिश्यू पेपर वापरणं बंद केलं पाहिजे. आता 6 क्वेश्चन पहा. बेसिक प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट एड. प्रथमोपचार जे असतात, फर्स्ट एडचे बेसिक प्रिन्सिपल कोणते आहेत, तर त्याचे ABC हे बेसिक आहे बघा. एअरवे, ब्रीदिंग, सर्क्युलेशन, हे त्याचे बेसिक प्रिन्सिपल आहे. एअरवे, इफ द विक्टीम हॅज डिफिकल्टी ब्रीदिंग द हेड शुड बी हेल्ड in a backward sloping position or the chin should be raised so that the respiratory passage remain open. हे airway. नंतर breathing, if breathing has stopped the victim should be given artificial ventilation by mouth to mouth resuscitation. नंतर बघा तिसरं, circulation, if the victim is unconscious then after giving mouth to mouth respiration twice then heart should be pressed down hard by pressing the chest with both the palm. आपण आता लास्ट ॲक्टिव्हिटी जी आहे 15 ॲक्टिव्हिटी ती पाहणार आहोत. सी द 15th ॲक्टिव्हिटी. बघा इथे फर्स्ट क्वेश्चन विचारलाय, क्लासिफाय द फॉलोइंग डिव्हायसेस इनटू इनपुट अँड आउटपुट
डिव्हायसेस. आता इथे काही डिव्हायसेस दिलेत, आपण त्याला इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेसमध्ये क्लासिफाय करायचे. प्रिंटर, स्कॅनर, मॉनिटर, माऊस, वेब कॅमेरा, स्पीकर्स, बारकोड स्कॅनर, टचपॅड, कीबोर्ड, डिजिटल पेन, प्रोजेक्टर, मायक्रोफोन. तर याच्यामध्ये बघा वेब कॅमेरा, माऊस, बारकोड स्कॅनर आणि स्कॅनर, टचपॅड, कीबोर्ड, डिजिटल पेन, मायक्रोफोन हे सगळे इनपुट डिव्हायसेस आहेत. कारण याच्यामध्ये आपण माहिती काय करतो, तर माहिती आपण याच्यामध्ये फिल करतो. आणि प्रिंटर, स्पीकर, प्रोजेक्टर, मॉनिटर यांच्याकडून आपल्याला ती माहिती, त्या माहितीचं ॲनालिसिस असेल किंवा काय असेल आपल्याला माहिती मिळते, आणि म्हणून हे आउटपुट डिव्हायसेस आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. Which software is used to draw a graph based on the obtained numerical information? न्यूमरिकल इन्फॉर्मेशन आणि ग्राफ मिळवण्यासाठी म्हणजे ग्राफ तयार करण्यासाठी आपल्याला कोणता सॉफ्टवेअर यूज करावा लागतो, तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल आपल्याला यूज करावा लागेल. आता पुढचा, विच इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी विल यू यूज टू शेअर युअर नॉलेज विथ अदर? तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनाची मदत घ्याल, तर डेमॉन्स्ट्रेशन. आता लास्ट क्वेश्चन, विच ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर विल यू यूज फॉर अ प्रेझेंटेशन इन ट्रेनिंग प्रोग्राम? समजा आपल्याला ट्रेनिंग प्रोग्रामचं प्रेझेंटेशन करायचं आहे, तर आपण म्हणजे कोणतेही प्रेझेंटेशन करण्यासाठी आपण कोणता सॉफ्टवेअर वापरलं पाहिजे, तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आपण यूज केला पाहिजे. तर आपण सायन्स 2च्या सगळ्याच ॲक्टिव्हिटी 1 ते 15 ॲक्टिव्हिटीजवरती व्हिडिओज तयार केलेले. त्याचबरोबर सायन्स 1चे सुद्धा 1 ते 11 सगळ्याच ॲक्टिव्हिटीजवरती व्हिडिओज, ब्रिज कोर्सच्या ॲक्टिव्हिटीजवरती व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. आता फक्त टेस्ट 3 राहिलेली आहे. सायन्स 2ची टेस्ट 3 आणि सायन्स 1ची टेस्ट 3. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये 2 लेक्चरमध्ये आपण सायन्स 1ची आणि सायन्स 2च्या टेस्ट वरती मी व्हिडिओ बनवणार आहे. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.